आज आपण चाललो चिंचपोकळीला. चिंतामणीचा पाठपूजन सोहळा, आगमन सोहळा, कुठलाही सोहळा असतो तो दणक्यातच होतो. सो हे गाइस, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आज आपण चाललो चिंचपोकळीला, कारण की आज आहे चिंचपोकळीच्या चिंतामणीचं पाठपूजन. सो आता मी बिल्डिंग मध्ये आहे, आता निघतोय. विघ्नेश माझ्या स्टेशनला वाट बघतोय. सो तो भेटेल, मग आम्ही जाऊ चिंचपोकळीला. आय होप तुम्हाला बाकी ब्लॉगचा काही ब्लॉग आवडेल. सो लास्ट पर्यंत स्टे ट्यून गाइस. सो गाइस, आता दिवा स्टेशनला आलो आम्ही. ट्रेन आता येते, कारण रविवार आहे. बघू आता विघ्नेश भेटला आम्हाला. काय बोलतो विघ्नेश? काय नाही, चाललंय आता आम्ही. बघू आज तुम्हाला काय काय बघायला भेटेल, तुम्हाला दिसेलच. आज पण तुम्हाला भारी वाटेल. मागचा ब्लॉग पण तुम्हाला आवडला असेल. कमेंट वगैरे तर आलेले. आता या टायमाला पण बघा कसं वाटतं ब्लॉग. किती वाजले सांग जरा. 5:35 झाले. 5:35 झाले. चला, आणि लागले 5:30 ची ट्रेन. सो आता बघू, ट्रेन येईल, पकडतो. तुमच्याकडे एक आजोबा आलाय, आजोबा नवी. तुम्हाला क्लिअरिटी एकदम कडक येणार आहे. सो बघू आता, भेटू लवकर. आम्ही उतरलोय चिंचपोकळीला. विघ्नेश पुढे चालतोय. काय विघ्नेश, काय बोलतो? तर आता आम्ही पोहोचलोय. आता पुढे सीटच्या घरी जायचंय ना. आता जरा जातो, बॅग वगैरे ठेवतो आणि परत आम्ही इकडे येऊ. आस लागे तुझी देवा सरता श्रावण सरी. आस लागे तुझी देवा सरता श्रावण सरी. आस लागे तुझी देवा सरता श्रावण सरी. वाट किती पाहू रे गणा, वाट किती पाहू रे गणा. धावत ये लवकरी, वाट किती पाहू रे गणा. धावत ये लवकरी.
ओके पण टाळ्या कशा वाजवायच्या जसा रिदम वाजत तसा कसा 1 2 3 4 गाईज अशा प्रकारे आता पाठपूजन झाले, घरी जायला निघालो आम्ही. आता स्टेजवर आहोत. विघ्नेश वगैरे फोटो वगैरे काढतोय. विघ्नेश काय विघ्नेश मजा आली की नाही? फर्स्ट टाइम आले ना भाऊ, तुला कसं वाटलं? एकदम मजा. फर्स्ट टाइम नाईट मारतो मी आज. फर्स्ट टाइम नाईट मारतोय. सीट तिकडे फोटोशूट चालू आहे. आपण सीटचा पण रिव्ह्यू घ्या. सीटला काय वाटतं विचारूया. गाईज आता आम्हाला सीट भेटलाय. सीट आता आम्ही आलो, आम्हाला खूप मजा आली. तुला कसं वाटतंय आज? मजाचा काही विषय नाही भाई. चिंतामणीचा पाठपूजन सोहळा, आगमन सोहळा, कुठलाही सोहळा असो तो दणक्यातच होतो. आज बघितला आज आपली थीम होती शंभूराजे संभाजी महाराजांची आणि त्या थीमनुसार आजचं हे डेकोरेशन केलं आहे. आणि आज पण प्रचंड गर्दी होती. सगळे कार्यक्रम छान उत्तमरित्या पार पडले आणि सगळ्या कार्यक्रमांचा सर्व भक्तांनी मनमुराद आनंद लुटला आहे. 106व्या वर्षामध्ये पदार्पण झालेलं आहे आणि आता सर्वांना आतुरता लागली आहे ती आपल्या लाडक्या चिंतामणीच्या आगमनाची. यावर्षी बऱ्याच प्रकारे इतिहास बदलणार आहे. मूर्तिकार बदलला आहे, आगमनाची जागा बदललेली आहे. त्याच्यानंतर अजूनही काय काय बदल आहे ते तुम्हाला आगमनाच्या दिवशी दिसतीलच. सर्वांनी नक्की या ब्लॉगला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आगमनाची सामोरी तुम्ही त्या सगळ्यांनी सपोर्ट करा. आणि अजून जे काय असेल तर तो खाली तुम्हाला टॅगलाईनमध्ये लिहून हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी
हॅपी बर्थडे टू यू. कितवा बर्थडे तुझा? सो काय आता चिंचपोकळी स्टेशनला आलोय. खूप लेट झालाय, रात्रीचे 12 वाजलेत. हा तिकीट काढतोय. ठाणा ट्रेन लागली आहे. सो आता लवकर घरी पोहोचतो आणि ब्लॉग इथेच थांबवतो. काय बोलतोस विघ्नेश? तिकीट निघत नाही? 5 मिनिटं दाखवते. सो आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. लवकरच भेटू न्यू ब्लॉग सोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय.